ठीक आहे, येतो. या दौलतराव या या, वाट बघते तुमची. दौलतराव, एवढ्या रात्रीचं कशापायी बोलवलं? दौलतराव तुम्ही लय चिडता आमच्यावरती. आम्ही आपल्याला शुभेच्छा द्यायला बोलवलेलं आहे. आता आपल्या पोरांचं म्हणजे शुभू श्रावणीचं लग्न ठरलं नाही का? अभिनंदन, शुभेच्छा. नाही, ते असू द्या. तुम्ही तेवढ्यासाठी इथं नाही आलेले. आता खरं काय काम आहे ना ते नीट सांगा. पर एक लक्षात ठेवा, म्या चोरी करणार नाही. एक सेकंड बरं का? यो व्हिडिओ बघा जरा. श्रावणी, आय लव्ह यू. बघा, डोळं मोठं करून बघा जरा. आमचं जर काम केलं नाही ना आणि मग हा व्हिडिओ व्हायरल झाला तर मज्जाच मज्जा येणार बरं का? करा. मी तर म्हणतो उद्या सकाळी नाही, आत्ताच्या आत्ता करा. कारण या व्हिडिओचा मला किंवा शुभूला काडीभर भी फरक पडणार नाही. कारण त्यांचं लग्न होणार आहे आणि मग कुणी बी कोणाला बी आय लव्ह यू म्हणू शकतोच की. दौलतराव, तुम्हाला अजून या व्हिडिओची खरी ताकद कळलेली नाही बरं का? जरा डोसकं लावा ना. आता काय होणार आहे माहितीये का? आता राज्यात इलेक्शन लागणार, म्हणजे अगदी तोंडावरती निवडणुका आहेत. आणि या वक्ताला हा जर व्हिडिओ लोकांसमोर आला, व्हायरल झाला, तर सर्वसामान्य माणूस काय बोलणार? की राज्यातल्या एका मोठ्या मिनिस्टरची पोरगी राज्याला रस्त्यावरती दारू पिऊन नोकरा संगत साळ करतीये, थेर करतीये. काय होणार? तिची इज्जत पार धुळीला जाणार, चितू होणार, पार मातेर होणार. आणि मग हे समज तुमच्या लाडक्या ईश्वंबर साहेबाला कळणार आणि मग त्यो 200% पडणार. बर, हा समजा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या शुभू श्रावणीचं लग्न एका झटक्यात ईश्वंबर साहेब मोडणार, तोडणार. मग तुमच्या शुभूला हाकलून देणार. त्या पोरामुळं इज्जत गेली, त्याला तर ठेवणार का विश्वंभर? एक बाप म्हणून याचा विचार करा की जरा. विचार करा.